नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 8 कुंदाचे साहस हा पाठ अभ्यासणार आहोत. मित्रांनो, या पाठामध्ये कुंदाचे साहस या पाठात कुंदाने दाखवलेले साहस व तिची समयसूचकता याविषयी वर्णन आलेले आहे. हे आज आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या ह्या चॅनलवर मी ह्याच पाठांचे स्वाध्याय देखील टाकत असते, ते देखील तुम्ही पाहायचे आहेत. आणि हे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर चला मित्रांनो, पाहूया कुंदाचे साहस हा पाठ. बघा, आता साहस साहस म्हटलं की आपण त्याला मराठीमध्ये हिम्मत असं म्हणतो, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये ब्रेवरी असं म्हणतात. एका छोट्याशा कुंदा नावाच्या मुलीचं साहस आज आपण ह्या पाठामधून समजून घेणार आहोत. पाहूया. पावसाळ्याचे दिवस होते. झाडे शेते सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. बघा मित्रांनो, कुठले दिवस होते तर पावसाळ्याचे दिवस चालू होते, म्हणजे पावसाळा तेव्हा सुरू होता. या पावसाळ्यामुळे झाडे शेते, झाडे म्हणजे काय, ट्रीज, शेते मीन्स फार्म, झाडं आणि शेते सर्वच काय झालेली होती, हिरवीगार झालेली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. प्रसन्न मीन्स हॅपी आणि वातावरण याचा अर्थ सराउंडिंग. तर सर्वत्र सगळीकडे प्रसन्न असं वातावरण होते. आणि गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. कशामुळे तर पावसाळ्यामुळे. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता आणि भरपूर पाऊस असल्यामुळे नदीला काय आलेला होता, नदीला खूप पाणी आलेलं होतं. म्हणजेच नदीचा प्रवाह काय होत होता, वाढत होता. प्रवाह याचा अर्थ फ्लो ऑफ वॉटर. आज रविवार. कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू बनली होती. नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. बघा मित्रांनो, आज कोणता वार आहे, रविवार, म्हणजे संडे. आणि संडे असला की सगळ्या शाळांना काय असते, सुट्टी असते. त्याच पद्धतीने कुंदाच्या देखील शाळेला काय होती, सुट्टी. शाळा मीन्स स्कूल. या स्कूलला सुट्टी होती आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी ह्या कुठे गेलेल्या होत्या खेळण्यासाठी, तर नदीच्या काठावर. काठ याचा अर्थ बँक ऑफ रिव्हर. या सगळ्या मैत्रिणी ह्या नदी किनारी खेळण्यासाठी गेल्या होत्या. आणि ही कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत कधी प्रश्न विचारला गेला की कुंदा वयाच्या कोणत्या वर्षी पोहायला शिकली, तर त्याचं उत्तर अशा पद्धतीने लिहायचं आहे की कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. ही कुंदा पाहता पाहता पट्टीची जलतरणपट्टू बनली होती. आता पट्टीची याचा अर्थ स्विमर, म्हणजेच ती उत्तम पद्धतीने काय करत होती, स्विमिंग करत होती, म्हणजेच पोहायला शिकलेली होती. आणि ती वयाच्या 8व्या वर्षीच ते पण पोहायला शिकली होती, म्हणून तिला जलतरणपट्टू असं म्हटलेलं आहे. म्हणजेच उत्तम स्विमर ती होती. आणि नदीच्या काठावर जे काही कडुनिंबाचं झाड होतं, या कडुनिंबाच्या झाडाखाली ह्या सगळ्या मैत्रिणी जमा झालेल्या होत्या. आणि ह्या झाडाखालीच त्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. आणि दूरवरच असलेले जे काही शेत होतं, या शेतामध्ये काही शेतकरी लोक काम करत होते. आणि त्या शेतकऱ्यांच्या काही बायका देखील काय करत होत्या, काम करत होत्या. आणि त्या पुरत्या कामामध्ये मग्न झालेल्या होत्या. बघा, तुम्हाला इथे चित्र दिसतंय. या चित्रामध्ये एक निंबाचं मोठं झाड दिसतंय आणि ह्या झाडाखाली ह्या मैत्रिणी, कुंदा आणि तिच्या मैत्रिणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बाजूलाच ही सोना नदी वाहताना दिसते आणि बाजूला हे शेत आहे. या शेतांमध्ये बायका काम करताना आपल्याला दिसताय. पुढे, खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही.
इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. धावा धावा, लवकर या, रजिया पाण्यात पडली, कुणीतरी वाचवा हो. ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोहोचली. बघा मित्रांनो, कुंदा आणि तिच्या मैत्रिणी या निंबाच्या झाडाखाली खेळत असताना त्या देखील खेळण्यामध्ये मग्न झालेल्या होत्या. आणि खेळता खेळता त्यांच्या त्या दोन मैत्रिणी, ज्यांचं नाव आहे रजिया आणि नीला, या खेळत खेळत कुठे नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल्या ते कोणालाच कळले नाही. आणि त्या केवढ्या वयाच्या होत्या, तर त्या लहान होत्या. लहान याचा अर्थ लिटिल. तर ह्या छोट्याशा मुली खेळत खेळत नदीच्या काठावर केव्हा जाऊन पोहोचल्या ते कोणालाच कळाले नाही. आणि इकडे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी देखील खेळण्यामध्ये काय झालेल्या होत्या, दंग झालेल्या होत्या. दंग याचा अर्थ एंगेज. त्या मैत्रिणी सगळ्या खेळण्यामध्ये दंग झालेल्या होत्या, एंगेज झालेल्या होत्या. आणि त्याच वेळेत नीला मोठमोठ्याने रडायला लागली आणि ओरडायला देखील लागली आणि म्हणायला लागली की धावा धावा, लवकर या, ही रजिया पाण्यात पडली आहे आणि ह्या रजियाला कुणीतरी वाचवा हो, असं ती आवाज सगळ्यांना देऊ लागली. आणि ती जेव्हा अशी आरोळी देते, म्हणजेच आवाज करते आणि रडायला लागते, त्यावेळेस या कुंदाच्या कानावर या नीलाचे शब्द कानावर पडतात. आणि ही कुंदा देखील काय करते, ही हाक ऐकल्याबरोबर कुंदा पळतच नदीच्या किनारी काय करते, पोहोचते. हाक, हाक याचा अर्थ कॉल. आणि ही कुंदा क्षणाचा विचार न करता ज्या दिशेने आवाज येत आहे त्या दिशेने ती नदीच्या किनाऱ्यावर काय करते, पोहोचते. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रजिया पाण्यात गटांगळा खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. आणि ज्यावेळेस ही नीला मोठमोठ्याने आवाज देते की धावा धावा, लवकर या, रजिया पाण्यात पडली आहे, ह्या सूचना जेव्हा ती नीला देते त्याच वेळेस लोकांच्या देखील कानावर हे शब्द पडतात. आणि आजूबाजूचे लोक पण काय करतात, त्या आवाजाने नदीच्या किनाऱ्याकडे धावू लागतात. आणि त्यातच नदीच्या किनाऱ्यावर ज्या काही मैत्रिणी असतात कुंदाच्या, त्या देखील काय करायला लागल्या, ओरडायला लागल्या, म्हणजेच गलका करायला लागल्या. गलका याचा अर्थ नॉईज. त्या मोठमोठ्याने ओरडायला लागल्या कारण त्यांची मैत्रीण पाण्यामध्ये बुडताना त्यांना दिसत होती म्हणून. आणि ही कुंदा धावत येऊन नदी काठावर क्षणभर उभी राहिली. आणि कुंदा धावत येऊन ह्या नदी किनारी काय करते, थोडस थांबते, क्षणभर याचा अर्थ अ मुवमेंट. आणि रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्यामध्ये काय होत होती, ती पुढे पुढे वाहत जात होती कारण नदीच्या पाण्याचा वेग खूप जोरात येत होता. आणि ह्या प्रवाहाबरोबर ही रजिया पण काय होत होती, पाण्याबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे, रजिया बुडते आहे, एवढीशी कुंदा तिला कशी काय वाचवणार, एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार, लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर, जमलेली माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त रजिया दिसत होती. आणि ज्यावेळेस कुंदा नदीच्या काठावर येते, क्षणभर विचार करते आणि ती विचार करत असताना लगेच काय करते, नदीच्या पात्रामध्ये उडी घेते, म्हणजे तिला रजियाला वाचवायचं होतं. आणि ती पटापट सरसर करत रजियाच्या दिशेने काय करू लागते, पोहू लागते. रजिया ज्या दिशेने आहे त्या दिशेने ती काय करू लागते, पोहायला लागते. तोपर्यंत आणि आजूबाजूचे लोक पण काय झालेले होते, जमा झाले होते. आणि ते ओरडायला लागले लोक की अरे अरे, ही रजिया तर पाण्यामध्ये बुडते आहे आणि ही छोटीशी कुंदा या रजियाला कशी काय बरं वाचवणार, असेच लोक मोठमोठ्याने काय करू लागले, ओरडू लागले, जोरजोराने बोलू लागले. आणि त्या कुंदाला सूचना करू लागले की कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, तू माघारी फिर, पुढे जाऊ नको कारण पाणी खूप वाढत आहे, असे लोक मोठमोठ्याने ओरडायला लागले. पण या कुंदाला कोणाच्याच बोलण्याकडे या कुंदाचं कोणाकडेच लक्ष नव्हतं कारण कुंदाला फक्त कोण दिसत होतं, रजिया दिसत होती. आणि या रजियाला फक्त वाचवायचं एवढंच तिचं ध्येय होतं.
आता वेग, वेग याचा अर्थ स्पीड, माघारी मीन्स रिटर्न. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कुणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली. रजिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रजिया, घाबरू नको, मी आली आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. आणि कुंदाने क्षणाचा विचार न करता पाण्यामध्ये उडी घेतली आणि आपल्या मैत्रिणीकडे म्हणजेच रजियाकडे ती पोहत पोहत गेली. आणि तिला फक्त एवढंच दिसत होतं की काही जरी झालं, कसंही झालं तरी मला माझ्या मैत्रिणीला वाचवायचं आहे. एवढाच विचार त्या कुंदाच्या मनामध्ये होता. आणि लोक काय बोलत आहे याकडे तिचं बिलकुलही लक्ष नव्हतं. म्हणजे त्या लोकांचे शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. फक्त ती भरभर करत रजियाजवळ एकदाची पोहोचली. आणि मग ती रजिया रजिया पूर्णपणे घाबरली होती. आणि ह्या कुंदाने रजियाला सांगितलं की तू आता घाबरू नको, कारण मी तुझ्याजवळ आलेली आहे. आणि ही रजिया पाण्यामध्ये पडल्यामुळे तिच्या नाकातोंडामध्ये काय गेलेलं होतं, पूर्णपणे पाणी गेलं होतं. त्यामुळे ही रजिया घाबरली होती. तरी देखील ही कुंदा तिला धीर देत होती आणि सांगत होती, आता तू घाबरू नको, मी तुझ्याजवळ आलेली आहे. आता तू फक्त काय कर, माझ्या हातांच्या दंडाला घट्ट धर आणि आपण दोघंही किनाऱ्याकडे जाऊ, असं ही कुंदा रजियाला सांगते. कुंदाने रजियाला काठाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला घट्ट धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली आणि कुंदाने या रजियाला सांगितलं की माझ्या दंडांना तू घट्ट धर. तर त्यावेळेस रजियाने देखील कुंदाच्या हातांना म्हणजे दंडांना घट्ट धरलं आणि कुंदा देखील हळूहळू करत नदीच्या काठावर येऊन पोहोचली. तोपर्यंत लोकांनी पण काय केलं होतं, एक मोठा दोर आणला आणि कुंदा ज्या दिशेने येत आहे त्या दिशेने तो दोर काय केला, पाण्यामध्ये सोडला म्हणजे फेकला. आणि ह्या कुंदाने देखील काय केला, तो दोर, दोर मीन्स रोप, हा रोप पकडला आणि हळूहळू करत लोकांनी तो दोर नदीच्या किनाऱ्याकडे खेचला. आणि ही कुंदा आणि तिची मैत्रीण रजिया ह्या देखील दोघंही सुखरूप बाहेर पाण्याच्या पडल्या. आणि ही बातमी म्हणजेच न्यूज पूर्ण गावभर पसरली. कारण ह्या अशा बातम्या लपून राहत नाही, त्या पटकन वाऱ्यासारख्या गावभर काय होतात, पसरतात. तसंच ह्या कुंदाने ह्या रजियाला कशा पद्धतीने वाचवलं, ह्या ही सगळी वार्ता म्हणजे सूचना, बातमी सगळं गावभर काय झाली, पसरली. ही बातमी रजियाच्या घरीही पोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. आणि ही बातमी गावभर तर पसरलीच, त्याचबरोबर ही कुंदाची बातमी रजियाच्या घरी देखील काय झाली, पोहोचली. आणि हे जेव्हा तिच्या आई रजियाच्या आईला कळालं, त्यावेळेस रजियाची आई देखील धावत नदीच्या किनारी आली. आणि या दोघही मैत्रिणींना सुखरूप पाहून, सुखरूप म्हणजे सेफ, सुखरूप पाहून तिने काय केलं, दोघींना घट्ट कवटाळले. कवटाळले मीन्स हग केलं, त्यांना जवळ घेतलं. आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू देखील वाहू लागले, कारण त्यांना दोघींना सुखरूप पाहून आईचे डोळे भरून आले. आणि ती एका बाजूला तिला आनंद पण होत होता की आपली मुलगी सुरक्षित आहे, आणि दुसऱ्या बाजूला दुःख पण होत होतं की एवढ्या संकटातून आपली मुलगी वाचलेली आहे. म्हणजेच तिला आनंदाश्रू तिच्या डोळ्यातून वाहू लागले होते. कोणाच्या, तर रजियाच्या आईच्या. आणि म्हणायला लागली तिची आई या कुंदाला की कुंदा, आज तू होतीस म्हणून माझ्या रजियाचा जीव वाचला. तू केवढी धाडसी मुलगी आहेस. असं कौतुक ही रजियाची आई कुंदाचं करते. आणि रजियाने कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आई बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली. आणि ज्यावेळेस आईने कौतुक केलं कुंदाचं, त्यानंतर ह्या रजियाने देखील काय केलं, कुंदाला मिठी मारली. कारण
कुंदाचा जीव रझियाचा जीव कुंदाने वाचवला होता, म्हणून रझियाने या कुंदाला काय केली, मिठी मारली. तोपर्यंत कुंदाचे आई बाबा देखील त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी आपल्या मुलीचं कौतुक आणि अभिमान ऐकून आपल्या मुलीला काय केलं, थोडस जवळ घेतलं. आणि आज साऱ्या गावभर या कुंदाच्या साहसाचीच काय झालेली होती, चर्चा सुरू होती. आणि सगळ्या गावातल्या लोकांनी या कुंदाच्या कौतुकाचं वर्षाव सुरू केला आणि कुंदाला देखील थोडासा आनंद झाला, कारण तिने एका मुलीचे प्राण वाचवलेले होते. हे सगळं ऐकून गावातले लोक तर कुंदाचं कौतुक करतच होते, त्याचबरोबर कुंदाला एक समाधान देखील मिळत होतं. म्हणजेच तिने समयसूचकता हा गुण अंगीकारून आपल्या मैत्रिणीला पूर्णपणे वाचवलेलं होतं. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कुंदाने कशा पद्धतीने आपल्या मैत्रिणीला पाण्यातून वाचवलं आणि तिचा जीव कसा वाचवला हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर कुंदाचं ह्या धाडसाचं सर्वांनी कशा पद्धतीने कौतुक केलं हे देखील आज आपण समजून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही देखील असंच कधीतरी तुमच्या बाबतीमध्ये अशा घटना घडलेल्या असतील किंवा कधी तुमच्या बाबतीत अशा घटना घडल्या तर तुम्ही क्षणाचा विचार न करता समोरच्या व्यक्तीला मदतीला काय करायचं आहे, धावून जायचं आहे. कारण आपण जेव्हा कोणाला मदत करतो तर देव देखील आपल्याला कोणाच्या तरी रूपामध्ये मदत करत असतो. त्याचबरोबर आपण इयत्ता 7वीचा एक पाठ आहे, गोपाळची शौर्य. त्या पाठामध्ये देखील छोटासा एक मुलगा कशा पद्धतीने प्रसंगावधान राखून जंगलाची आग विझवतो, हा प्रसंग देखील तुम्ही कधी तुम्हाला संधी मिळाली तर तो पाठ तुम्ही नक्कीच वाचायचा आहे. आणि असेच तुमच्याबद्दल असे काही घटना घडल्या असेल तर त्या देखील तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता, थोडं कमेंटच्या माध्यमातून. तर मित्रांनो, आज आपण कुंदाचे साहस हा पाठ अभ्यासलेला आहे. आता आपण ह्याच पाठातले काही शब्दार्थ देखील पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिला शब्दार्थ आहे पट्टीची जलतरणपट्टू. मीन्स पोहण्यात एकदम तरबेज असलेली व्यक्ती, तिला पट्टीची जलतरणपट्टू असे म्हणतात. त्यानंतर पुढे मग्न किंवा दंग असणे म्हणजेच गुंग असणे. गलका वाढणे, आवाज वाढणे. गटांगळा खाणे म्हणजे पाण्यात वर खाली होण्याची क्रिया. पुढे माघारी म्हणजे मागे. सुखरूप याचा अर्थ सुरक्षित. कवटाळणे मीन्स मिठी मारणे. तर मित्रांनो, आता आपण कुंदाचे साहस ह्या पाठातील कुंदाचा धाडस पाहिलेला आहे आणि आता आपण ह्याच पाठाचा स्वाध्याय देखील पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाही, तर कृपया करून आपल्या व्हिडिओना नक्कीच लाईक करत राहा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करत राहा आणि हे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे घंटेचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे आणि आपल्या चॅनलला थोडं सपोर्ट करायचा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.